आणखी एक मी तुम्हाला सांगेल, आम्ही काही वर्षापूर्वी ठाण्याला एक उपक्रम घेतला, महिला ऑटो रिक्षा चालवतात. आता बऱ्याचशा स्त्रिया काय करतात ना, त्यांच्यामध्ये कला आहे, पण पुरुषांनी सुद्धा साथ दिली पाहिजे. आणि ज्या घरामध्ये पुरुष स्त्रियांना साथ देते ते कुटुंब खूप वेगाने आर्थिकदृष्ट्या प्रगती करतं. आणि आम्ही ठाण्यामध्ये आपल्या एक प्रयत्न केला आणि महिलांना ऑटो रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. ITO अनेक लोकांना आम्ही संपर्कात घेतलं, त्यांना लोन प्रक्रिया करून दिली आणि महिला सेल्फ सफिशियंट झाल्या. आज एक महिला, आम्ही काही दिवसापूर्वी एक महिला मला भेटली, म्हटलं काय ताई कसा व्यवसाय सुरू आहे? सर मी आज महिन्याला माझं 25 ते 30 हजारच उत्पन्न आहे. म्हटलं काय चमत्कार काय केला? सर तुम्ही सांगितलं, ट्रेनिंग दिलं, मी ऑटो रिक्षा भाड्याने घेतला, त्यानंतर स्वतः विकत घेतला, बँकेतनं प्रकरण केलं, रिक्षा मोकळा झाला आणि सर मी दिवसाला 1,500 ते 2,000 कमवतो. मी रिक्षामध्ये कल्याण, एअरपोर्ट कुठेही जाते सर. आता माझा आत्मविश्वास बळावला. आणखी मला आनंदाचं वाटलं, त्या बाईंनी म्हटलं, सर मी पैसे कमवायला लागली, त्यामुळे आता माझ्या मुलीला मी MBS करता फॉरेनमध्ये पाठवलं. मला फार बरं वाटलं. म्हणजे एखाद्या महिलेला जर तिच्यामध्ये जिद्द असेल, उत्कट इच्छा असेल, ती काही करू शकतं, पण तिला मार्ग दाखवणं काळाची गरज आहे.